बाळांनो, आपल्याला आज पाढे कसे तयार करायचे ते आज शिकायचं आहे. जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा आपल्याला पाड्यांची गरज असते, हो की नाही? जेव्हा भागाकार क्रिया करतो तेव्हा पण आपल्याला पाढे आवश्यक असतात. मग आपल्याला पाढे आले पाहिजे आणि हे पाढे तयार कसे करायचे ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. बघा अगोदर काय केलंय मी, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पर्यंत लिहून काढलं, हो की नाही? आता काय करायचं, क्रमवार संख्या मोजायच्या. कशा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बघा झाला की दोनचा पाढा तयार. आता बघा तीनचा तयार करूया. त्याचप्रमाणे संख्या मोजूया. 1 2 3 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 झाला की तीनचा पाढा तयार. आता आपण चारचा करूया. अगदी त्याचप्रमाणे संख्या मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 झाला की चारचा पाढा तयार. हो बघा 1 ते 10 अंक म्हणजे होते, हो की नाही? यापासून आपण किती पाढे तयार केले? 2चा 3चा 4चा केला की नाही? आता 5चा करूया. त्याचप्रमाणे संख्या मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 झाला की 5चा पाढा तयार. याचप्रमाणे आपण 10 पर्यंत पाढे तयार करू शकतो. आता तुम्ही यानंतरचे पाढे तयार करून मला दाखवायचे. आहे तुम्हाला